लाईटचा बोर्ड आहे बघा, किती घाण झालेला आहे. आता मी फक्त 2 वस्तूंच्या सहाय्याने हा बोर्ड कसा स्वच्छ करायचा ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता आता बोर्ड किती घाण झालेला आहे. हा सुद्धा बोर्ड बघू शकता किती घाण झालेला आहे, किती डाग पडलेले आहेत याच्यावर. आता हा बोर्ड पण मी 2 वस्तूंच्या सहाय्याने फक्त स्वच्छ करणार आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता आता ही कोरड्या फडक्यानं स्वच्छ पुसून घेते आधी, कारण धुळा वगैरे बसलेला असतो त्यामुळं पुसून घ्यायचा आहे कोरड्या फडक्यानं. भरपूर धुळा पडलेला असतो. मेन स्विच बंद करायचा हे करताना, म्हणजे कोणतीही रिस्क घ्यायला नको आपण. शिवाय पायात सुद्धा रबरी स्लीपर्स वापरायचे आहेत. आता इथं कोलगेट लावून घेत आहे. सर्व स्विच बोर्डला कोलगेट लावून घेत आहे इथं. बघू शकता तुम्ही. असं ब्रशच्या साहाय्याने हे कोलगेट सर्व घाण झालेले त्या स्विच बोर्डला पसरून घ्यायचं आहे. असं बघू शकताय. तुमचं कितपत बोर्ड घाण झालेला आहे त्यानुसार तुम्ही कोलगेटची क्वांटिटी वाढवू शकताय. असं ब्रशच्या साहाय्याने मी सर्व कोलगेट इथं स्विच बोर्डला लावून घेते. मी सर्व कोलगेट इथं स्विच बोर्डला ब्रशच्या साहाय्याने पसरून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. हे सगळीकडे स्विच बोर्डला मी कोलगेट लावून घेतलेला आहे. इतर पण टूथपेस्ट वापरू शकता, पण कोलगेट वापरल्यामुळे जरा जास्त रिझल्ट मिळतो, लवकर रिझल्ट मिळतो आपल्याला हवा तसा, म्हणून मी इथं कोलगेट पेस्ट घेतलेली आहे. आता कमीत कमी 15 मिनिट अर्धा तास याला असं सोडून द्यायचं आहे आणि अर्ध्या तासानं ह्याला खरडून काढायचं आहे स्वच्छपैकी. इथं पण सेम प्रोसेस आपल्याला तीच करायची आहे. घाण झालेल्या बगर मी कोलगेट लावून घेते. ब्रशच्या साहाय्याने आता हे कोलगेट सर्व बटनावर पसरून घेत आहे मी. बघू शकता इथं. झालेलं बघू शकताय तुम्ही. आता इथं पण कमीत कमी अर्धा तास आपल्याला असंच कोलगेट लावून सोडायचं आहे. अर्ध्या तासानंतर बघू आपण. वाळल्यानंतर इथं त्यानं खरडून काढायचं आहे. हे कोलगेट आपल्याला स्क्रब करायचं आहे. इथं बऱ्यापैकी कोलगेट वाळलेला आहे. आता ब्रशच्या साहाय्याने मी स्वच्छ करत आहे. बघू शकता इथं. आता बऱ्यापैकी इथं कोलगेटनं वाळलेला आहे. अर्धा तास झालेला आहे. आता ब्रशच्या साहाय्यानं खरडून काढू इथं, म्हणजे स्क्रब करून घेऊ. कोलगेट वाळल्यामुळं लवकर निघतं. बघू शकता इथं असं थोडंसं पाणी वापरून मी स्वच्छ करत आहे. इथं तर अगदी किंचित ओल्या फडक्याला पुसायच्या, जास्त पाणी वापरायचं नाही इथं आपल्याला, नाहीतर शॉक लागण्याची भीती असते. किती स्वच्छ दिसत आहे. पैकी स्वच्छ झालेलं आहे. आता हे बऱ्यापैकी वाळलेलं आहे कोलगेट लावलेलं. आता हे सगळं ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करून घेऊ, खरडून घेऊ. हे सगळंच कोलगेटच्या साहाय्याने स्वच्छ करायचं ब्रशनं, म्हणजे खरडून घ्यायचं आहे चांगलं. तर निघत आहे. मी हे क्लीन करून घेते कपड्याच्या साहाय्याने. एका नॅपकिनवर किंवा रुमालावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाण्याच्या साहाय्याने असं पुसून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे, थोडंच पाणी वापरायचं आहे. बघू शकताय. अशा प्रकारे मी हे सर्व इथं क्लीन करून घेत आहे. तुम्ही पण तुमच्या घरातले जे लाईटचे बटन असतील किंवा स्विच बोर्ड असतील ते अशाच प्रकारे या पद्धतीने स्वच्छ करू शकताय, म्हणजे एकदम नवे आणल्यासारखे दिसतील. बघू शकता आता स्विच बोर्ड कसा दिसत आहे. आधी कसा होता आणि नंतर कसा क्लीन केल्यावर कसा दिसत आहे, हा फरक तुम्हाला दिसत असेलच. एकदम नवीन आणल्यासारखा दिसत आहे. एकदम
स्वच्छ झालेला आहे, एकदम क्लीन आणि क्लिअर झालेला आहे, एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. इथं चकाकत आहे आपला स्विचबोर्ड. जर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या घरातले लाईटचे बोर्ड असतील किंवा स्विच बोर्ड असतील ते ही पद्धत वापरूनच स्वच्छ करा, म्हणजे तुमचेही घरातले लाईटचे बोर्ड स्वच्छ होतील. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद.